श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 26 मे आणि वार आहे रविवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आशावादी राहायचं आहे आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षाची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे अथवा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमतरता होऊ शकते. रंजक गोष्टीच्या मागे धावू नका. सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा. ते तुमच्यासाठीच फायद्याचे असेल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणं पसंत करतील. पुढील रास आहे वृषभ रास. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असणार आहे. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनिलहरीप्रमाणे असतात. त्यांच्या उतर चढावामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवते हे नेहमी लक्षात ठेवावे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. मुलांकडून एखादी जबरदस्त बातमी मिळण्याची पूर्णपणे आज शक्यता आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसांप्रमाणेच आजही प्लॅन तसाच राहणार आहे. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असणार आहे. तुम्ही प्रवास करणं आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. ऐतिहासिक स्थळावर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांना नीरस आयुष्य घटकाभर मोकळीक मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या पार्टनरसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहात तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होऊ शकतो. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे तर एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तसंच तुम्हाला आजच्या दिवशी सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. वाद संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडणार आहे. जे लोक आतापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे. कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल. तुम्ही जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्याल. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनून एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. पुढील रास आहे सिंह रास. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशा परिस्थितीत प्रसंगापासून दूर राहा आणि सावध राहा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला आज सल्ला दिला जातो. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरे करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होणार आहे. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा. त्यामुळे आपल्याला एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार आहे. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ रटाळ आहे.
त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत काळजी घ्या. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडणार आहात. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य मार्ग निवडाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल आणि दमून सुद्धा जाल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा कमवू शकाल. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटा. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात, परंतु त्या कामांना करण्यास समर्थ होऊ शकत नाही. जर तुम्ही कोणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अवस्थेमुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी अवश्य घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि आनंद जागा होणार आहे. पूर्ण दिवस बसण्याऐवजी ब्लॉगिंग करा किंवा रोचक पुस्तक वाचा. पुढील रास आहे मकर रास. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळेच तुमच्या संध्या ह्या कमी होत चालतात. पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू देखील शकतो. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षाप्रमाणे लाभ होण्याची शक्यता ही कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणतेही निर्णय घेऊ नका. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचू शकता. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आजचा दिवस पूर्ण चांगला व्यतीत करू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. अनोखी नवीन ऊर्जा तुमच्यात आज संचारणार आहे, त्यामुळे तुमचा उत्साह वाढणार आहे. तुमचा मूड उल्हासित करणार आहे. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्यांच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल, जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सामान्यापेक्षा जास्त वेळ त्यांना द्याल. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. 4 भिंतीबाहेरील खेळ तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनेचा नीटपणे विचार करायला हवा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबरच तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमाला माफ करायचं आहे, म्हणजे तुमच्या पार्टनरला माफ करायचं आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने आनंदाने कुरवाळणार आहे. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठलं पार्क किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.